मुंबईतल्या बीकेसीच्या निर्माणाधीन भुयारी मेट्रो स्टेशनला आग लागली आहे आणि त्यामुळेच मेट्रो स्टेशनमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। या आगीने मेट्रोच्या 3 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। बीकेसी येथील भुयारी मेट्रो स्टेशनच्या इथे आग लागली आहे। निर्माणाधीन मेट्रो आहे, मात्र याच परिसरामध्ये आग लागल्याचं पाहायला मिळतंय। मेट्रो स्टेशनला ही आग लागली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सध्या घटनास्थळावर आपल्या सोबत आहेत सचिन गाड। सचिन, सध्या परिस्थिती काय, आगीवर नियंत्रण मिळवलंय? नक्कीच आपण बघतोय की सध्या फायर फायटिंग इथे सुरू आहे। फायर ब्रिगेडच्या मोठ्या प्रमाणात गाड्या इकडे आलेल्या आहेत। जवळपास दुपारी 1च्या सुमारास ही आग लागली होती। मेट्रोचं जे बीकेसीचं स्टेशन आहे त्याच्या शेजारी जे अंडर कन्स्ट्रक्शन मेट्रोचं काम सुरू आहे त्यात 40 ते 50 फूट खोल ही आग लागली होती। ते कन्स्ट्रक्शनचं मटेरियल होतं, लाकडी सामान होतं, त्याला ही आग लागली आणि त्याचा जो तो मेट्रोमध्ये पसरला आणि त्यामुळे आपण बघितलं तर सध्या बीकेसीचं जे मेट्रो स्टेशन आहे ते प्रवासासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे। 3 फेऱ्या देखील रद्द करण्यात आला आहे आणि बँड्रा कॉलनीपासून पुढे सध्या वाहतूक मेट्रोची सुरू आहे। आपण जर बघितलं तर फायर फायटिंग अद्यापही सुरू आहे। फायर ब्रिगेडचे जवान जवळपास 40 ते 50 फूट खाली जाऊन हे फायर फायटिंगचं ऑपरेशन करतायत। जे खाली अंडर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, लाकडी सामान आहे, त्याला ही आग लागली होती आणि त्याचा धूर हा शेजारी सुरू असलेल्या मेट्रोमध्ये घुसला, मेट्रो टर्मिनसमध्ये घुसला आणि त्यानंतर तात्काळ हे संपूर्ण स्टेशन खाली करण्यात आलं। आपण बघतोय की सध्या फायर फायटिंगचं ऑपरेशन इथे सुरू आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही आहे। मात्र आपण बघतोय की मेट्रोच्या अगदी शेजारीच ही आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर हा बीकेसीच्या मेट्रो स्थानकात गेला आणि त्यामुळे संपूर्ण स्थानक सध्या रिकामी करावं लागलेलं आहे। अद्यापही मेट्रोचं जे बीकेसी स्थानक आहे ते बंद आहे वाहतुकीसाठी। वाहतूक जी आहे मेट्रोची ती बँड्रा कॉलनी स्थानकावरून पुढे सुरू आहे। 3 फेऱ्या मेट्रोच्या रद्द केल्याची माहिती मिळते। सध्या फायर फायटिंगच्या मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि फायर फायटिंगचं ऑपरेशन हे अजूनही सुरू असल्याची सध्या अग्निशमन दलाकडून माहिती मिळते। अगदी, मात्र ही आग कधी लागली, नेमकी कशामुळे ही घटना घडली, कशी काय आग लागली त्या लाकडी साहित्याला, त्याबाबत काही माहिती मिळाली आहे? सांगितलं जातं आहे की इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि जे वेल्डिंगचं काम सुरू होतं त्याच्या स्पार्कमुळे जे लाकडी सामान खाली ठेवलं होतं त्याने पेट घेतला आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे सध्या कन्स्ट्रक्शनची ॲक्टिव्हिटी चालू आहे। मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनचं सामान, लाकडी सामान, फर्निचर इथे खाली होतं आणि त्यामुळे ही आग लागली। आग जवळपास 40 ते 50 फूट खाली लागल्यामुळे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना जर आपण बघितलं तर त्यांना खाली उतरावं लागलं। शिड्या घेऊन सगळे अधिकारी खाली उतरले आणि त्यानंतरच हे फायर फायटिंग ऑपरेशन सुरू झालं। दुपारी 1:09 ही आग लागल्याची माहिती ही मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर L2चा कॉल देण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणात फायर इंजिन हे इथे दाखल झालेले होते। मोठ्या प्रमाणात धूर देखील मेट्रो स्थानकात पसरला होता। आता आग नियंत्रणात असल्याची सध्या माहिती मिळते। मात्र खात्री करण्यासाठी अद्यापही आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते अजूनही खाली आहेत आणि फायर फायटिंगचं ऑपरेशन हे अजूनही चालू असल्याची सध्या माहिती मिळते। धन्यवाद सचिन, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू।